मंडळी, झी मराठीवर देवमाणूस या प्रचंड गाजलेल्या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। 31 ऑगस्ट 2020 मध्ये झी मराठीवर देवमाणूस ही मालिका सुरू झाली। खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात, पण तोच सर्वांचा कसा फायदा उचलतो याची गोष्ट मालिकेमध्ये पाहायला मिळाली होती। पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर झी मराठीनं देवमाणूस 2 ची घोषणा केली। 10 सप्टेंबर 2022 रोजी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला। या 2 वर्षात देवमाणूस मालिकेची क्रेज घरघरात निर्माण झाली। या मालिकेचं नाव जरी घेतलं तर एकच चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे किरण गायकवाडचा। खलनायकाची भूमिका असली तरीही प्रेक्षकांचं किरणला भरभरून प्रेम मिळालं होतं। त्यामुळे आता झी मराठीनं पुन्हा एकदा देवमाणूसच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे। मधला अध्याय सुरू होणार घरोघरी, देवमाणूस परत येतोय, खबर आहे खरी, लवकरच असं कॅप्शन देत वाहिनीनं या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे। पहिल्या ट्रेजर मध्ये अभिनेत्याची फक्त सावलीच प्रेक्षकांना पाहायला मिळते। आता मुख्य भूमिकेतून पुन्हा एकदा किरण गायकवाड कमबॅक करणार का याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे। वाहिनीनं शेअर केलेल्या प्रोमोवर तशा कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत। आता फक्त मालिकेची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे लवकरच मालिकेमध्ये कोण कोण झळकणार, मालिकेची वेळ काय असणार या गोष्टी देखील समोर येतील। तर मंडळी, देवमाणूस मालिका पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।